शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेरघर। छत्रपती शिवाजी महाराज की। आज आपण परत 10 डिसेंबर 2023 कादंबरीला आपल्या वाचनात सुरुवात करत आहोत। पान नंबर 150 वरून। राजे उदास होऊ नका, तुमच्या पायाशी येऊन आम्ही काय मागणार? अन्न मागावं तर आम्हाला मिळालेली भिक्षाच मोठी वाटते। अंगावरच्या या चिंध्यांचंच भार पुष्कळ आहे, तिथं वस्त्र काय मागायची? भूमिष्या आणि आकाशाच्या पांघरुणात ओभ भोगणारे आम्ही राजांच्याकडे मानासाठी जावं, पण मनात आमचं मन रमत नाही। तुमच्या घरी भाग्यवंताला मान, इतर सामान्यांना तिथं किंमत नाही। तुकारामांच्या शेवटच्या बोलांनी राजांचं मन कळवळले, त्यांचे डोळे बसल्या जागी भरून आले। हे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोघांमधील हे संभाषण आहे। इथे तुकारामांच्या शेवटच्या बोलांनी राजेंचं मन कळवळले, त्यांचे डोळे बसल्या जागी भरून आले। ते पाहून तुकाराम कासावीस झाले। ते गुदमरल्या आवाजात म्हणाले, राजे, डोळ्यात पाणी का आणलात? आम्ही तुम्हाला दुखविण्याकरता बोललो नाही, आमचा अर्थ तुमच्या ध्यानी आला नाही। राजांनी वर पाहिले, राजांचा चेहरा व्यथित बनला होता। त्या बाबड्या जीवाच्या बोटांना कंप होता। राजांच्या खांद्यावर त्या बोटांचा स्पर्श करीत महाराज म्हणाले, राजे, तुम्ही श्रीमंत, श्रीमान योगी, उपजतच ज्ञानी, ज्ञानदेवांसारखं हे तुमचं रूप। तुमच्या घरी सामान्य येईल कशाला? तिथं भाग्यवंतच यायचं। तुमचं रूप ध्यानी यावं म्हणून बोललो, उगीच मनाला लावून घेतलात। राजांनी एकदम महाराजांचे पाय शिवले। राजे, हे काय? महाराज, अनुग्रह व्हावा। तुकाराम महाराजांनी राजांना प्रेमभराने उठवले। राजांच्या नजरेला नजर भिडवीत महाराजांनी विचारले, आम्ही सांगू त्यावर विश्वास धराल? जी। अनुग्रहाची चिंता करू नका, तुमचा अनुग्रह थोर आहे। तो योग त्या अधिकारी पुरुषाकडून योग्य वेळी येईल, त्यात तुमचं कल्याण आहे। राजे, मृदुंगावर टाळ बडवून बोल निघत नाहीत, त्याला हाताचीच थाप लागते। टाळावर हात मारून आवाज निघेल का? त्यासाठी दुसरा टाळ हवा। गुरु शिष्यांची जोड अशीच आहे। तुमची जोड तुम्हाला मिळेल, त्यासाठी उतावीळ होऊ नका। त्या वैराग्य संपन्न ज्ञानी महापुरुषाच्या दर्शनाने राजे थक्क झाले, पण त्यांचे मन पराभव पत्करायला तयार नव्हते। त्यांनी इच्छा व्यक्त केली, महाराज, आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, तेवढी इच्छा पुरवावी। फार मोठ्या संकटात टाकलात। महाराज विचारात पडले, धन ऐश्वर्य मागावं तर आम्हाला त्याचा तिटकारा। हा राजे, एक मागणं आहे, आज्ञा महाराज। ते तुकाराम महाराजांना आज्ञा करतात। एक तुकाराम महाराजांनी ओवरीवरून देवळाकडे नजर टाकली। देवळावरची दृष्टी न हलविता ते म्हणाले, राजे, थोडा वेळ देवळात जाऊन या, एवढं आमच्यासाठी करा। देवळात? राजे उद्गारले। हो। महाराजांच्या चेहऱ्यावर खेळकर स्मित चमकले। राजे, तुम्ही आमच्या जवळ बसल्यामुळे आमच्या भेटीसाठी आलेली मंडळी खोळंबलीत। तुम्ही राजे, तुमच्या देखत ते सलगी करणार कसे? तुम्ही देवळात गेला तर ते आम्हाला भेटतील, त्यांना भेटीचा आनंद घेता येईल। राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले। ते उठत म्हणाले, जशी आज्ञा। राजे निघालेले पाहताच महाराजांनी हाक मारली, राजे, प्रसाद इथंच करा,
पण आमची शिबंदी राजे चाचरले. राजे, आमच्या राज्याची वहिवाट मोठी, इंद्रायणीसारखी जीवनदात्री आहे, ज्ञानदेवांसारखी माऊली आमच्या पाठीराखी आहे. तुम्ही चिंता करू नका. राजे उठले, देवळात गेले. देवळातून राजे पाहत होते. तुकाराम महाराजांच्या ओवरीभोवती गर्दी उसळली होती. काही वेळाने गर्दी कमी झाली. राजे तुकाराम महाराजांच्या प्रसादाला आहेत हे वृत्त साऱ्या आळंदीत पसरले. एका ओवरी घरातून आलेल्या भाजी भाकरीच्या चवडी लागल्या होत्या. राजे ओवरीत गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे पहा, शेकडो हातांनी जपणारी ही उदंड माऊली. राजांच्या हातावर भाकरभाजी ठेवण्यात आली. सारे कौतुकाने पाहत होते. राजे अत्यंत चवीने सर्वांसह प्रसाद भक्षण करीत होते. 2 प्रहर टळली तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला. राजांना प्रेमभराने उराशी कवटाळीत महाराजांनी आशीर्वाद दिला. राजे, भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कसली चिंता करू नका. सारं ठीक होईल. तुमचं कार्य तडीस नेण्यास ती माऊली समर्थ आहे. सायंकाळच्या वेळी राजे मोठ्या समाधानाने पुण्याला येत होते. पाहिते तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामधील हे संभाषण होतं. आता राजे पुण्याला निघाले. आळंदीहून राजे पुण्यात आले. दिवे लागण झाली होती. लाल महलात प्रवेश करीत असता त्यांची नजर वाड्याच्या प्रथम चौकात दारात उभ्या असलेल्या जिजाबाईंच्याकडे गेली. पायावर पाणी घेऊन राजे सदपायऱ्या चढून गेले. जिजाबाईंच्या पाया पडले. आशीर्वाद देऊन जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमच्या पुढचं अहमदाबादचं खलिता आला आहे. खरंच. राजे आनंदित होऊन उद्गारले, आशीर्वाद खोटा ठरायचा नाही. कुणाचा आशीर्वाद? मासाहेब, तुम्ही आळंदीला आला असता तर फार बरं झालं असतं. आळंदीला तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं. खरं? जिजाबाई हात जोडीत म्हणाल्या, हो ना. त्यांच्या थोड्या सहवासात आम्ही खूप शिकलो. आमचा अहंकार नाहीसा झाला. सम्राटांना देखील त्यांच्यासमोर लाजावं अशी त्यांची योग्यता. सकाळपासून उपाशी असाल. चला. नाही मासाहेब, आमचं पोट अगदी भरलं. आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवून घेतलं. घराघरांतून आलेल्या भाजी भाकरीचा प्रसाद सर्वांना मिळाला. इतकं रुचकर भोजन आम्ही आजवर केलं नाही. नशीबवान आहात. मासाहेब, आम्हाला महाराजांनी जवळ बसून घेतलं. संकट दूर होईल म्हणून आशीर्वाद दिला. आम्ही फळात जाऊन येतो. खलिता वाचायचा आहे. राजांनी 2 पावले टाकली. ते तसेच वळले. चेहरा शर्मिंदा झाला होता. जिजाबाईंच्या जवळ जात राजे म्हणाले, क्षमा मासाहेब, आमच्या ध्यानी आलं नाही. आम्ही जेवलो नाही असं वाटून तुम्हीही अद्याप उपाशीच असाल. प्रथम जेवू. जिजाबाई हसल्या. शिवबा, तुम्ही फळात जाऊन या. रात्र झाली आहे. थोड्या वेळानं जेवल म्हणून बिघडणार नाही. खरंच जा. राजे फळात गेले. राजांच्या हाती शाही खलिता देण्यात आला. राजांनी अधीरपणे खलिता उघडला. राजे वाचित होते. चेहऱ्यावर समाधान विलसत होते. मुरादने लिहिले होते, तुम्ही खातर जमेचे पत्र आल्यानंतर हुजूर येतो म्हणून लिहिले. ऐसियास वकील अगोदर पाठविणे म्हणजे खातर जमेचे पत्र पंजासहित पाठवण्यात येईल. हे खलिता महाराज वाचत आहेत. त्यातले हे शब्द आहेत. राजांचा आणि मुरादचा पत्रव्यवहार सुरू झाला. आदिलशाहीला वार्ता समजताच अर्धांगाने आजारी असलेला शहा काळजीत पडला. मोगलांचे वैर पत्करणे आदिलशाहीला शक्य नव्हते. त्यातच मुरादकडून शहाजीला पत्र गेले. पत्र दडपणे विजापूर सुलतानला शक्य नव्हते. कारण सम्राटचे पत्र होते. मुरादने लिहिले होते. तुमचे पत्र, हा पत्रामधला महिना आहे. तुमचे पत्र शिवाजी यांनी अर्जदास्त हुजूर येण्याविषयी पाठविली. ती पावली. पेशजीच्या गोष्टी मनात न आणता
तुमची मोकळीक करण्याविषयी लिहिले आहे. तुम्हाकरिता पोशाख पाठविला आहे, हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असे मनात आणावे. हा पत्राचा महिना आहे. विजापूरकर सुलतानला धास्तावला. शहाजीला मुरादने मानाचे वस्त्र पाठविले. याचा अर्थ आता तो दिल्ली दरबारचा मानकरी होता आणि शहाजीच्या संरक्षणाची सारी जबाबदारी विजापूर सरकारवर होती. आदिलशाही पेचात पडली. विजापूर सुलतानने शहाजी राजांना खलिता पाठविला. मानाने दरबारी आणले. आपला आब राखण्यासाठी व दरबारी इज्जत राखण्यासाठी सुलतानने एकच अट घातली. संभाजीने लढविलेले बंगळूर शहर कंदरपी हा किल्ला बादशहास द्यावा व शिवाजीने आदिलशाहीचा बळकावलेला कोंढाणा किल्ला परत करावा. शहाजीराजांनी फारसे ओढून न धरता त्या अटी मान्य केल्या व तशा मजकुराचे पत्र शिवाजीस व संभाजीस पाठविले. जंजी कैदेनंतर जवळजवळ 10 महिन्यांनी शहाजीराजांची सुटका झाली. शहाजीराजांच्या अपमानाचे शैल्य कमी करण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांच्या दारी हत्ती घोडे बांधविले. फर्जंद ही किताब दिली. पण आलेल्या अनुभवाचे शहाजीराजांचे चाकरीतील मन उदास बनले. राजांना विजापूरचे पत्र आले. शहाजीराजांची मुक्तता झाल्याचे वाचून लाल महालात आनंदाला भरते आले. कोंढाणा द्यावा लागणार याचे राजांना दुःख होते. कोंढाणा म्हणजे स्वराज्याचे अव्वल ठिकाण होते, पण टळलेले संकट त्यापेक्षा कैक पटीने मोठे होते. जिजाबाई, सईबाई, अमात्य, डबीर, पेशवे यांच्यासह राजे गजाननाच्या दर्शनाला गेले. गजाननापुढे नतमस्तक टेकून राजे उभे राहिले. म्हणाले, देवानं लाज राखली, त्यानंच संकटातून तारलं. राजे, निर्भय सुख कधीच मिळत नाही. सोनपंत म्हणाले. राजे म्हणाले, हे निर्भयच आहे. कोंढाण्याचं दुःख कसलं? स्वराज्यासाठी अजून 200 गड घ्यायचे असतील तर त्यात आणखीन एक गड जड नाही. हा कोंढाणा परत घेता येईल असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी त्याची खंत आम्हाला वाटणार नाही. देवदर्शन आटपून वाड्यात येत असता जिजाबाईंनी आज्ञा केली. अमात्य, आज गजाननाच्या मंदिरावर दीपोत्सव करा. आम्ही नवस बोललो होतो. रात्र झाली आणि गजाननाचे शिखर लक्षदीपांत उजळून निघाले. रात्री झोपण्याआधी राजे जिजाबाईंच्या दर्शनाला गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, फार ताण पडला. साऱ्यांनाच मनस्ताप झाला. विश्रांती घ्या. ऐनवेळी तुम्हाला सुचलं म्हणून बरं झालं. मासाहेब, हे श्रेय आमचं नाही. सईबाईंच्याकडे पाहत राजे म्हणाले, कौतुक करायचंच तर आपल्या सुनबाईचं करा. त्यांनीच हे सुचवलं. आहेच ती हुशार, मासाहेब म्हणाल्या. हो ना. राजे सईबाईंच्या वर नजर रोखीत म्हणाले, पण शह देतात तो राजाला, हत्तीला नव्हे, हे अजून कळायचं आहे. सईबाई गडबडीने निघून गेल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तिला आता चिडवीत जाऊ नको. दिवसांतील पोर सुखरूपपणे पार पडली, ही काळजी मिटली. एवढेच मोठे झालेत, पण वयाची जाणीव नाही. असेच राहा. सईबाई म्हणाल्या. सईबाई महली गेल्या तेव्हा राजे पाठ फिरून झोपी गेले होते. गंभीर होऊन पलंगाजवळ जात सईबाई म्हणाल्या, माहीत आहे जागे आहात ते, सोंग नका घेऊ. राजे वळले. राजांच्यावर नजर रोखून उभ्या असलेल्या सईबाईंना ते म्हणाले, ही चाल नाही, हा मात्र नक्की शह आहे. शह. त्या शब्दांनी सईबाईंचे अवसान कुठल्या कुठे निघून गेले. त्या एकदम हसल्या. राजांच्या हास्यात त्या मिसळून गेल्या. पहा, इथे शहाजी महाराजांना जी कैद केली होती त्या कैदीतून सुटका व्हावी यासाठी कोंढाणा किल्ला हा परत द्यावा लागला. पण महाराज साहेब सुखरूप यावे यासाठी
कितीही कोंडाने जिंकण्याची जी आहे गरज ती पडली तरी चालेल, ते आपण करणार असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. पण इथे महाराजांना सुखरूप घरी आणणं गरजेचं होतं, म्हणून हा कोंढाणा किल्ला महाराजांनी दिलेला आहे. बरं, शहाजी राजांच्या आज्ञेप्रमाणे शिवाजी राजांनी आदिलशाहीला कोंढाणा दिल्यामुळे आदिलशाही नजीकच्या काळात काही कारवाई करील असे वाटत नव्हते. कितीतरी दिवसांनी राजांना स्वस्थता मिळाली होती. आजवर शत्रूच्या भीतीने किल्ले, कोट, शस्त्र खरेदीत यांत घातलेले लक्ष त्यांनी आता राज्याच्या बंदोबस्तात गुंतविले. दादोजी कोंडदेवांनी जमीन महसुलीची बसलेली पद्धत, त्या पद्धतीच्या अंमलबजावणी जारी सुरू करण्यात आली. पुण्याचे पाणी टंचाई पडू नये म्हणून कोंढवे गावाला धरणाचे बांधकाम सुरू केले. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठवणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालीत होते. दादोजींची उणीव जिजामाता भरून काढीत होत्या. हे जे धरण बांधले जात होते, या धरणांचेही महाराजांनी पाणी साठावं, पाणी जमा व्हावं यासाठी कोंढवे गावाला धरणाचं बांधकाम सुरू केलं. शिवापूरच्या बागायतीसाठी दुसऱ्या धरणाची उठवणी केली. या कामात राजे जातीने लक्ष घालीत होते. म्हणजे तेव्हाही पाणी, धरण या सर्व गोष्टी होत होत्या. धरण बांधले जात होते. त्या पाण्याचा निचरा होऊन जमिनीला पाणी मिळून तसं पीक घेतलं जात होतं, सुपीकता घडविली जात होती. हे उदाहरण इथे दिसत आहे. वाड्याच्या दारात आलेल्या तंट्याचा निर्णय त्याच करीत असत. राजे वेळ मिळेल तेव्हा पुरंदराचे काम पाहत होते. खळद बेलसरला मिळालेल्या राजांच्या विजयाने सारे मावळ सुरक्षित झाला होता. त्या मावळला आता न्यायी राजाचा पडताळा येत होता. पिकावर वसूल घेतला जात होता. शेती उठवायला नवीन जमीन मिळत होती. गुरे, अवजारे घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना रकमा मिळत होत्या. कर्ज मिळत होते. कुणीही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धजत कुणीही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करायला प्रजा धजत होती. राजे अशा तक्रारीची दखल जातीने घेत. अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शासन केले जाई. राजांचे जसे प्रजापालनाचे नियम होते तसे लष्कराचेही नियम होते. लष्कराची पाहणी नेहमी व्हायची. घोडा हे राज्याचे ऐश्वर्य असल्याने त्याची मालकी खासगी नव्हती. सारे घोडे सरकारी लष्करात बायको, बटीक, कलावंतीन बाळगायला मनाई असे. जो बाळगील त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. म्हणजे पहा, जे घोडे होते, घोडे हा प्रमुख लष्करामध्ये घोडे हा प्रमुख ऐश्वर्य मानलं जात होतं. आणि घोड्याची कोणीही असं वैयक्तिक वापर करून घेऊ शकत नव्हता. यासाठी ती सक्ती होती की तो सरकारी लष्करी इतमातच त्याची देखरेख केली जायची. आणि असं कोण जर घोड्यांच्या विषयी जर कोणी असं कठोरता बाळगत असेल तर त्याची गर्दन मारावी असा हुकूम राजांनी काढला होता. एके दिवशी राजे पुरंदरहून पुण्याला आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. वाड्यात एकच गडबड उडाली होती. मनोहारी गडबडीने सदरेवर आत जात होती. राजांनी हाक मारली, मनोहारी, आज गडबड कसली? हातातील कलश सावरीत मनोहारी हसली आणि उत्तर न देता आत निघून गेली. राजांना त्या वर्तनाचे अर्थ लागेना. ते मासाहेबांच्या महलात गेले. तेथे कोणी नव्हते. त्याच वेळी मासाहेब आल्या. मासाहेब, आज गडबड कसली? राजांनी विचारले. राजे, मासाहेब हसून म्हणाल्या, रात्रीपासून गडबड सुरू आहे. तरी तुम्हाला सांगत होते 4 दिवस कुठे जाऊ नका म्हणून. काय झालं? काय झालं? तुम्ही आबासाहेब बनलात. राजे, आज पहाटेच मुलगी झाली. बरं झालं वेळेवर आलात. देवानं साखर ठेवून साखर थैली पाठवायला हवी, साखर वाटायला हवी. राजांच्या चेहऱ्यावर आनंद प्रकटला. राजे जेव्हा सईबाईंना भेटायला गेले तेव्हा बाळ पाण्यात झोपले होते. राजांनी निद्रित मुलाला पाहिले आणि ते सईबाईंच्याकडे वळले. सईबाईच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य होते. राजे म्हणाले, कुणासारखी आहे मुलगी?
आपल्याच वळणावर गेलीये. राजे हसले, म्हणाले, वाटलंच होतं. मुलांचं जिथं रूप दिसणं कठीण. मुलांचं जिथं रूप दिसणं कठीण, तिथं तुम्ही बायका त्यांचं वळणही सांगून मोकळ्या होता. कसं देव जाणे. राजेंच्या हताश मुद्रेकडे पाहतच सईबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या मोठ्याने हसल्या. हसता हसता मध्येच थांबल्या. उद्गार निघालं, आई ग. राजे धावले. काय झालं? काही नाही. हसणंही सहन होत नाही. तुम्ही विश्रांती घ्या. राजे म्हणाले. थांबावं ना. काय? खरं सांगाल? आम्ही तुमच्याशी कधी खोटं बोललो का? मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं नाही? बिलकुल नाही. मासाहेब म्हणाल्या, पहिली बेटी तूप रोटी. पण राणीसाहेब, या छोकरीला अगदी तुमच्यासारखं बनवा. म्हणजे कशी? क्षणभर राजांनी सईबाईंना निरखले आणि ते म्हणाले, आपलं दुःख घेऊन दुसऱ्यांच्या सुखात विरघळणारी. आणि एवढे बोलून राजे महलाबाहेर गेले. सईबाईंच्या मुखावर एक वेगळेच समाधान होते. इथं महाराजांना मुलगी झाल्याचा आनंद आणि महाराजांनी सईबाईंसारखंच मुलीनेही व्हावं अशी, जशी एक आता पण आई आणि बाबा यांच्यामध्ये जेव्हा एखादी मुलगा मुलगी जन्माला येते तेव्हा जसं संभाषण होतं तसंच ते त्या काळीही दाखवलं गेलं की आई कोणासारखी दिसते, मुलगी कोणासारखी दिसते, कसं असावं, हे सर्व इथं सांगितलेलं आहे. मुलीची साखर देवादिकांना आप्तस्वकीयांना वाटली गेली. लाल महालात ताटेने बारसे झाले. मुलीचे नाव सखूबाई ठेवण्यात आले. सखूबाईचा जन्म चांगल्या पायगुणाचा ठरला. शहाजीराजांच्या सुटकेनंतर तिचा जन्म झाला. घरादाराला स्वस्थता असताना ती जन्माला आली. राजांना सखूला पाहण्यात मोठा आनंद वाटत होता. राज्यकारभाराबरोबरच सखूचे वाढते चाळे ते पाहत होते. सखू रांगू लागली आणि बोबडे बोल उमटू लागले. घरादाराच्या अंगाखांद्यावर सखू खेळू लागली. एके दिवशी लाल महालात बातमी आली. कान्होजी जेदे पुण्यास येत होते. कान्होजी जेदे हे शहाजीराजांचे खास विश्वासातले सरदार. शहाजीराजांना कैद झाली तेव्हा कान्होजी कैद केले गेले. कनकगिरीला कान्होजी आदिलशाही कैदेत पडले. पुढे शहाजीराजांची सुटका झाल्यानंतर कान्होजींना सोडण्यात आले. आपल्यामुळे अकारण कान्होजींना बंदिवास भोगावा लागला याचे शहाजीराजांना फार दुःख झाले. कान्होजींचेही मन बादशाही सेवेला विठले होते. कान्होजींसारख्या तडफेच्या नेकजात सरदाराने लहरी आदिलशाहीत राहावे असे शहाजीराजांना वाटेना. त्यांनी कान्होजींना आपल्या वतनावर पाठविले. निरोप देताना सांगितले, कान्होजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथं आमचे पुत्र शिवाजीराजा आहेत. त्यांची जीवाभावानं इमानीपणानं सेवा करा. आमचे ठाई ते समजा. जीव मोलानं त्यांचं रक्षण करा. आदिलशाही फौज आली तरी शिवाजी महाराजांच्या वतीने फौजेला टक्कर द्यायला भिवू नका. इथे कान्होजींना महाराजांकडे पाठविले आहे किंवा आदिलशाहीमध्ये आता त्यांनी न राहता स्वराज्याच्या कामात राहावं असं शहाजी महाराजांनी त्यासाठी शिवाजी महाराजांना इथे पाठवलेलं आहे. शिवाजी महाराजांकडे आता पान नंबर 156 पर्यंत आपलं हे कादंबरी वाचन झालेलं आहे. पुढच्या रविवारी परत आपण पुढील भागास सुरुवात करणार आहोत. आपण कादंबरी वाचनानंतर एक शिवसंदेश महाराष्ट्रातील तमाम शिवदेश शेजाऱ्यांना देत असतो, तर तसाच आज शिवसंदेश आज देत आहोत. खरं तर काही ठिकाणी लहान मुलांना म्हणजे 12, 13, 14, 15 वर्षाच्या मुलांना घेऊन गेलं जात आहे अशा काही बातम्या
अशा काही वार्ता आपल्या कानावर येत आहेत. तर त्यांना म्हणजे लहान मुलांकडे आपण स्कूलमधून मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणं, मुलं आलीत का घरी, ती अजून आली का नाही, वेळ लागलाय का, काही कारण आहे का, या गोष्टींचा आपण म्हणजे समस्त पालकांनी त्या गोष्टीचा विचारात घ्यावा की बाबा का आली नाहीत मुलं. आपण फोन करावा त्यांच्या स्कूलमध्ये, क्लासमध्ये, त्यांच्या ड्रायव्हरला, यासाठी लक्ष ठेवा. आणि खरं तर स्वतःच मुलांना आपण घ्यायला जा. स्कूलमधून येत असतानाच किंवा कुठे मित्राकडे खेळायला जात असताना या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष ठेवा. आणि मुलांकडे लक्ष ठेवा. ही फार आताची जी परिस्थिती आहे ती वाईट परिस्थिती आहे. मुलांचं अपहरण केलं जातं किंवा काही विचित्र गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात. तर ह्या गोष्टींना आपण, सरकार आहे, पोलीस यंत्रणा आहे, या सर्व गोष्टींवर लक्ष तर देत आहे, पण पालकांचंही कर्तव्य आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं. आणि लहान मुलांना काही समजत नसतं, कोणी चॉकलेट दिलं, कोणी बिस्किट दिलं तर त्यांचं ते घेण्यासाठी जातात. असं होऊ नये. तर लहान मुलांना आपण आपली एक चांगली शिकवण द्या की असं बाहेरून कोणाच्या हातातून काही खाणं वगैरे आपण घेऊ नये, खाऊ घेऊ नये, आणि तशी शिकवण द्या. कारण तुम्ही जे संस्कार लहान मुलावर घडवणार तेच ते पुढं त्यांच्यामध्ये रुजत असतात. सावधानता जरूर बाळगावी. प्रत्येक गोष्टीकडे आपण ह्या बारकाईने नजर ठेवावी. आपल्या आजूबाजूला तर तशी काही गंभीर परिस्थिती होत असेल तर त्याची पोलीस यंत्रणेला आपण सांगावे की असं होत आहे आणि याला प्रतिबंध करावा. ही समस्त महाराष्ट्रातील शिवदेश शिलेदारांना माझी नम्र विनंती आहे. जय शिवराय.